नमस्कार मित्रांनो, मी सुधीर देशमुख. माझा नवीनच चॅनल मी सुरू केलेला आहे आणि आज पहिल्यांदा मी जे बोलणार आहे ते सध्या महाराष्ट्र ज्या ज्वलंत विषयावर पेटून उठला आहे त्या विषयावर बोलणार आहे. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र खरोखरीच पेटलेल्या अवस्थेमध्ये आहे. इकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. सरकार त्यांना देऊ इच्छित आहे. ज्यांना ते आवश्यक आहे त्यांना ते मिळालं पाहिजे. एक सामाजिक भूमिका आपली असली पाहिजे. घटनाही तसंच म्हणते. परंतु यातून मार्ग कसा काढावा हा खरंच न समजणारा विषय आहे. कारण जो रूढ मराठा समाज म्हटला जातो त्याला जर आरक्षण द्यायचं झालं तर कसं द्यावं याचा खरोखर गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. आज जो इतर मागासवर्ग समाज आहे की ज्याला रूढ अर्थाने ओबीसी समाज म्हटलं जातं, त्यांना जे रिझर्वेशन आहे त्यांच्या त्या रिझर्वेशनच्या किंवा त्या आरक्षणाच्या कोट्यामध्ये त्यांना वाटेकरी नको आहे. त्यामुळे ते देखील इरेसरीने भांडत आहे आणि त्यांना मराठ्यांना रिझर्वेशन द्यायला आक्षेप नाही, परंतु त्यांच्या वाट्याचं आरक्षण नाही तर नवीन वाटा तयार करावा असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु मित्रांनो, कायद्याच्या कक्षेत जर जायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षण मर्यादा आखून दिलेली आहे. त्या आरक्षण मर्यादेच्या बाहेर जाणं अतिशय कठीण आहे. ते प्रत्यक्षात होणार नाही. आपण रेटायला जरी गेलं तरी प्रत्यक्षात होणार नाही, वस्तुस्थिती आहे. तेव्हा थोडासा वस्तुस्थितीचा सारासार विचार करणे आणि यामध्ये मार्ग कसा काढता येईल, चार समाजातल्या चांगल्या धुरीणांनी विचारवंतांनी बसून हा मार्ग काढायला पाहिजे. परंतु मी एक माझ्या परीने वेगळा मार्ग सांगतो. ओबीसी समाज असू द्या किंवा मराठा समाज असू द्या किंवा कोणी इतर असू द्या, आपण एका अखंड हिंदू समाजाचे अंगभूत अवयव आहे. आपण एकमेकांपासून वेगळे नाही आहे. जाती या त्या त्या काळात व्यवसायानुसार निर्मित झालेल्या आहे. माणूस येताना एकाच सारखाच जन्माला येत असतो. याला वेगळं काही परिमाण नाही. तेव्हा आपण या जातीच्या आधारावर जर आरक्षण द्यायचं म्हटलं तर पहिल्यांदा ज्यांना गरज आहे त्यांना देणं आवश्यक आहे आणि याच्यावरचे उपाय देखील शोधणं आवश्यक आहे. उद्या जर का सरकारने आरक्षण दिलं, समाजाने 50% वाढवून 65% केलं, 70% केलं, तरी मराठा समाजासमोर जे प्रश्न आहेत हे संपणार आहेत का हा पहिले विचार केला पाहिजे. आज जे आरक्षण आहे ओबीसी समाजाला, अनुसूचित जातींना, अनुसूचित जमातींना, इतक्या वर्षानंतरही ते प्रश्न संपले का हा खरोखर विचार करण्याचा एक प्रकार आहे. आणि जेव्हा आपण समाजाचा अंगभूत अवयव आहोत तेव्हा आपण सर्वांनीच हा विचार केला पाहिजे. जे घेतात आरक्षणाचा लाभ त्यांनी पण केला पाहिजे, ज्यांना मिळाला नाही त्यांनी पण केला पाहिजे आणि ज्यांना हवा आहे त्यांनी पण केला पाहिजे. हा जर नाही केला तर आपण आपापल्या भूमिकांमध्ये भूमिकांना व्यवस्थित न्याय दिला असं होणार नाही आणि मग पुढचा भविष्यकाळ आपल्याला क्षमा करणार नाही. तेव्हा हा विचार करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की आजच्या घटकेला जर इतर मागासवर्गीय किंवा रूढ अर्थाने ओबीसी या घटकाअंतर्गत जर मराठा समाजाला रिझर्वेशन दिलं तर सर्व ओबीसी म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या कोट्यातून नको, आणि जर कायदा जर या गोष्टी मान्य करणार नसेल की 50%च्या वर आरक्षणाची मर्यादा वाढवावी तर मग आहे या कोट्यातूनच द्यावं लागेल. अशा वेळेला ज्या कोट्यातून हे दिल्या जाणार आहे आणि आज त्या कोट्यामध्ये जे भागीदार आहे त्या लोकांना विचार असा करावा लागेल की या तिथून दिल्या जाणारा कोटा हा आपल्याच बांधवांना दिला जाणार आहे, तर थोडं मन मोठं करून थोडं कुठेही आपले अहंकार इगो आडवे न आणता आपल्याच भाऊबंधाला देण्यात जाणार आहे असं करून थोड्या आरक्षणाच्या कोट्यावर पाणी सोडणं हा एक भाग आहे. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी सुद्धा आपण आपल्याच भाईबंधांकडनं घेतोय तेव्हा कुठल्याही प्रकारे
त्यांचे अहंकार दुखावल्या जाणार नाही, उलट त्यांना होणाऱ्या वेदनांवर फुंकर मारण्याचं काम करून आपण आरक्षण घेतलं तर दोन्ही समाजांमध्ये गोडी राहील. अन्यथा आज सगळा जो हिंदू समाज आपण अनेक वर्षांच्या आक्रमणाने आधीच परास्त झालेलो आहे, एकदम छिन्न विछिन्न झालेला आहे. कुठे जर का असं हिंदू समाज एकत्र यायला लागला तर अशा गोष्टींनी आपल्याच समाजात आपण दुभंग निर्माण करणे ही योग्य गोष्ट नाही. तेव्हा ज्या लोकांनी आतापर्यंत आरक्षण घेतले आणि ज्यांना खरंच आरक्षणाची गरज नसेल त्यांनी तो स्वतःहून सोडून इथे ओपन कॅटेगरीमध्ये यावं. ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी घ्यावं, पण घेताना आणि देताना आपला समाज कुठेही दुभंगणार नाही याची काळजी घ्या. आज सगळ्या मागासवर्गीय म्हणा, मराठा समाजाचे लोक म्हणा, कुठल्याही याच्यामध्ये सगळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहेत. सगळे राजकीय पक्ष म्हणतात की आम्हाला जातीवाद नको, आम्हाला सेक्युलरिझम पाहिजे. सेक्युलरिझम पाहिजे तर या जातीच्या नावावर जी फूट पडू शकते ही रोखणं आपल्या हाती आहे. आज जर आपण याचा विचार केला नाही तर भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट सरकारकडून घ्यायची आहे किंवा आपल्या भाईबंधांकडनं घ्यायची आहे तेव्हा कुठेही कटुपणा येणार नाही, देणाऱ्याला वाईट वाटणार नाही, घेणाऱ्यालाही आनंद होईल. अशा प्रकारेच ते झालं देवाणघेवाण तर ती संपूर्ण समाजाला आनंददायक गोष्ट ठरेल. अन्यथा एकमेकांमध्ये कटुपणा जर राहिला तर ती घेणाऱ्यालाही मजा वाटणार नाही, देणाऱ्यालाही आनंद होणार नाही. हा एक विषय झाला. आत्ताच्या घटकेला जे वेगवेगळे नेते वेगवेगळी भाषा बोलत आहेत ही भाषा मला असं वाटते की बरोबर नाही. तुम्ही नेते लोक आहात, तुम्ही लोकांचं नेतृत्व करता, लोक तुमच्याकडे पाहून बोलतात. तेव्हा जर आपणच जर आपली भाषा सांभाळली नाही, आपणच गोड भाषा ठेवली नाही, आपणच समाजामध्ये फुटीरपणा निर्माण व्हावा अशा गोष्टी जर करायला लागलो तर समाजापुढे आदर्श चुकीचे जाते. कृपया भडक भाषा टाळा. भडक भाषेने थोड्या वेळाकरता समाजामध्ये दुफळी निर्माण करता येऊ शकते, आग लावू शकतं, परंतु त्याचे जे दूरगामी परिणाम आहे ते अडचणीचे होऊ शकतात. तेव्हा सगळ्यांना माझी पहिली विनंती अशी आहे की गोड भाषेचा प्रयोग करा. कोणी एकमेकांपासून दुखावल्या जाणार नाही, एकमेकांच्या शब्दांनी याची काळजी घ्या. दुसरी एक महत्त्वाचा विषय मला आणखीन एक असा वाटतो की आपण जेव्हा आंदोलनाच्या वाघावर स्वार होतो, आंदोलन करतो, ते आंदोलन जर आपल्या आटोक्यात राहिलं नाही तर पुढे मोठी अडचण निर्माण होऊ शकते. आज मनोज जरांगे पाटील हा एकदम खूप साधा माणूस आहे, तुमच्या आमच्यासारखा माणूस आहे, साधा मध्यमही नसेल अशा गरीब कुटुंबातला माणूस आहे. थोड्याशा त्यांच्या मर्यादा आहेत त्या जाणून घ्याव्या. त्यांनी पण उगाच भडक भाषा बोलू नये, कारण अशा आंदोलनांवर स्वार होणं, आंदोलनाचं नेतृत्व करणं म्हणजे वाघावर स्वार होणं असतं. खाली उतरलं तर वाघ खाणार आहे आणि वाघावर जास्त वेळ बसू शकत नाही. तेव्हा थोडंसं समोरच्या संपूर्ण सामाजिक परिस्थिती काय आहे, राजकीय परिस्थिती काय आहे, देशकाल परिस्थिती काय आहे याचा विचार करावा आणि त्यांनी पण बोलू नये. दोन्ही बाजूंनी जर संयम बाळगला तर प्रश्न सोडवल्या जातील. असा एकही प्रश्न जगात नाही की ज्याला उत्तर नाही, परंतु ते उत्तर मिळण्याकरता समोरच्या चारही पक्षांची प्रश्न सोडवण्याची मानसिकता हवी. हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण महाराष्ट्रात राहणारे सर्व लोक यांनी एक विचार केला पाहिजे की आपण जर दुभंगलो तर संपूर्ण देशाला त्याचं नुकसान होणार आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक प्रगतीमधलं नंबर 1 राष्ट्र आहे. देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा असतो. कराच्या रूपाने जाणारी रक्कमसुद्धा महाराष्ट्रातूनच जाते. त्यामुळे महाराष्ट्रात कुठलीही अस्थिरता, मग ती राजकीय असो, सामाजिक असो, औद्योगिक असो, आर्थिक असो, ती देशाला परवडणारी नाही.
जोपर्यंत आपण देश म्हणून एक आहोत आपली ताकद आहे, जोपर्यंत महाराष्ट्र प्रांत म्हणून एक आहोत तोपर्यंत ताकद आहे. पण आपण जर महाराष्ट्रीयन समाज जर वेगवेगळ्या जातीपातींमध्ये लहान लहान गोष्टीसाठी विभागला गेला तर संपूर्ण देशाला तो नुकसानदायक होईल आणि आपल्याला सुद्धा नुकसानदायक होईल. त्या हा विचार करताना आपली भाषा गोड ठेवावी, समोरची माणसं जोडायची आहे, ते आपले शत्रू नाही आहे. देणाऱ्याने विचार हा करायचा की आपण शत्रूंना देत नाही, घेणाऱ्याने हा विचार करायचा की आपण शत्रूंकडनं जिंकून घेत नाही. जिथं मया ही भूमिका अशा विषयांना त्रासदायक ठरते. तेव्हा दोन्हीकडे सामोपचाराने आपण देताना आपल्या भावबंधाला देतोय आणि आपण घेताना आपल्या भाऊबंधाकडनं घेतोय असा सामोपचाराची भूमिका ठेवली तर हा प्रश्न सुटायला सोपं जाईल आणि मार्ग यातून निघू शकेल. त्याचप्रमाणे अशी त्याला जी डेडलाईन दिली आहे 24 डिसेंबर, कुठल्याही आयोगाचं काम इतक्या वेगाने चालत नाही. आयोगाला निर्णय घेताना अनेक बाबींवर विचार करावा लागतो. तेव्हा हे काम चालू राहील, त्यावर दोन्ही बाजूंचं लक्ष राहील असं असू द्या. जितक्या लवकर काम संपेल हे बरं होईल, परंतु जर या दिवसात नाही झालं तर आम्ही पुढेचा पाऊल उचलू अशी भूमिका योग्य नाही. कुठल्याही गोष्टीला योग्य ती वेळ द्यावी लागते, तेवढी वेळ देण्याची आपली तयारी पाहिजे. कारण यातून जी सामाजिक घुसळण निर्माण होणार आहे, ही घुसळण यातून चांगल्या सामाजिक एकतेचं समरसतेचं नवनीत निर्माण व्हावं, ना की विष निर्माण व्हावं, असे माझा आपला सर्वांना विनंती आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, इतरही लोकांना जाऊ द्या. धन्यवाद.